नमस्कार मित्रांनो, आज आपला पुढील स्वागत आहे। आज आपण मस्त गरमागरम चिकनचे लॉलीपॉप बघणार आहोत, ते पण आईस्क्रीम स्टिकचे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघणार आहे चिकनचे लॉलीपॉप। हे बघा, आता मी हे चिकन घेतलेलं आहे, एक वाटी खिमा करून घेतलेला आहे। आता हा खिमा मी मिक्सरला केलेला आहे। जर तुम्हाला नाही हे करता आला तर तुम्ही बाहेरनं पण चिकनवाले आहेत ना, ते खिमा मारून देतात। आणि जर त्यांनी नाही मारून दिला तर मग बोनलेस चिकन आणून ते मिक्सरला बारीक बारीक तुकडे करून फिरवलं ना तरी हा असा खिमा तयार होतो। हे बघा, आता हे 3 बटाटे घेतलेले आहेत मी शिजवून। आता ह्यातलं मी जसा एक एक बटाटा आहे ना तसं तसं वापरणार आहे घट्ट व्हायला। हे बघा, आता हा एक कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून, आणि ही आलं लसूणची पेस्ट घेतलेली मी। आपल्याला ही 2 नाही तर 3 चमचे त्याच्यामध्ये पेस्ट टाकायची आहे, म्हणजे काय होतं चिकन पटकन शिजतं। हे बघा, आता मी 3 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकलेली ही। आता ही आपल्याला चिकनला छान चिकनमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा, आता मी पहिल्यांदा एकच बटाटा किसलेला आहे हा, कारण गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत बटाट्याच्या, त्यामुळे किसून घेतलेला आहे बटाटा। आणि हा शिजवलेला बटाटा आहे, एकच बटाटा मी किसून घेतलेला आहे। हे बघा, आता मी हे मसाले घेतलेले आहेत। ही हळद घेतलेली आहे मी अर्धा चमचा, ही धणे पावडर घेतलेली 1 चमचा, हा चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा, ही मिरची पावडर घेतलेली आहे मी 1 चमचा, आणि हा गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा, आणि ही मिरी पावडर घेतलेली। आता ही मिरी पावडर मी अर्धा चमच्यापेक्षाही थोडी कमी घेतलेली आहे। तिखट तुम्हाला जसं लागल त्यानुसार घ्या। हे बघा, आता हे सगळं आपल्याला चिकन मध्ये सगळं मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, आता ही मी 1 चमचा कस्तुरी मेथी घेतलेली, आपल्याला ही पण सुद्धा क्रश करून त्याच्यात टाकायची चिकन मध्ये। आणि हा 1 चमचा मीठ घेतलेलं आहे मी। आता मीठ आणि तिखट तुमच्या अंदाजाने घ्या। हे बघा, आता हे ब्रेड क्रम आहेत, हे पण मी घरीच केलेले आहेत स्लाइस ब्रेडचे। हे बघा, आता हे मी बटाटा एकच मिक्स केलेला आहे ह्याच्यामध्ये। जर तुम्हाला जास्त घट्ट बॅटर वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून एक बटाटा मिक्स केला तरी चालेल। आता हे मी मसाले, कस्तुरी मेथी, कांदा पण ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे। हे सगळं मिक्स करायचं आपल्याला। हे बघा, ही 2 अंडी घेतलेली आहेत मी फेटून, ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। हे पण आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित मीठ मिक्स करायचंय। हे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत मी। हे बघा, आता हे आम्ही कुल्फीच्या काड्या घेतलेल्या आहेत। हे बघा, आता हे तेलाचा हात लावून आहे ना, हा असा गोळा तयार करायचा आणि हा असा मधोमध घेऊन व्यवस्थित ह्याला असा आकार द्यायचा लॉलीपॉप सारखा। तुम्हाला चपट करायचं असेल चपट करा, गोल करायचं असेल गोल करा, तुम्हाला जो आकार आवडेल ना तो आकार द्या। आता मला हा असा आकार आवडतो म्हणून मी असा आकार दिलेला आहे। हे बघा, हे असं आता अंड्यामध्ये पूर्ण डीप करायचं आणि असं निथळून घ्यायचं अंड्यातनं। पण ब्रेड क्रम्स केलेले आहेत, ह्या ब्रेड क्रम मध्ये हे पूर्ण असं घोसाळायचं। हे बघा, आता हे असं तेलामध्ये आणि मीडियम गॅसवर हे तेलात असं तळून घ्यायचं व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत। हे बघा, आता मी हे लॉलीपॉप पूर्ण तळून घेतलेले आहेत। हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी सॉस घेतलेला आहे आणि मेयोनीज घेतलेली आहे। ज्याच्या बरं आवडेल त्याच्याबरोबर तुम्ही खाल्लं तरी खूप टेस्टी लागतात हे। आणि असेच गुलाबी रंगाचे होईपर्यंत तळून काढायचे, खूप छान लागतात हे खायला लॉलीपॉप। आणि जे घरात मटेरियल असतं आपलं त्या मटेरियल मधूनच मी हे बनवलेले आहेत। अशा प्रकारे आपले चिकनचे लॉलीपॉप बनवून झालेले आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद।